फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी बनवणार आहे आवळ्यांचा मुरब्बा, जे की मी पण कधी ट्राय केलेला नाहीये. फर्स्ट टाइमच बनवणार आहे आणि ते पण यूट्यूब वर पाहूनच, कारण त्याची मी रेसिपी 2-3 दिवस झालं पाहतीये. आणि आवळा हा आपल्यासाठी खूप हेल्दी असतो, म्हणून इथे 1 किलो आवळे आणले होते. असेच मी थोडेफार खाऊनच पार केलेले आहेत. आता हे किती आहेत अंदाजे घेतलेले आहेत, अर्धा किलो असतील हे, बरं का. आणि थोडेफार खाल्लेले आहेत आणि थोडे मी ठेवलेले आहेत. तर एवढ्याचा बनवणार आहे मी मुरब्बा, कारण काही ना म्हणजे थोडेफार म्हणजे डॅमेज वगैरे निघाले होते, खराब निघालेले होते, म्हणून मी त्यांना काढलेलं साईड केलेलं आहे. आणि जेवढे चांगले चांगले आहेत त्यांना आता वॉश वगैरे करून घेते आणि यांचा करते मुरब्बा, आवळ्याचा स्पेशल मुरब्बा. आणि हा एक सांगायचं जर राहिलं, आज मला ना फ्रीजमध्ये ठेवायला छोटे कंटेनर मी मागवलेले होते. 2-3 दिवस झालेलं, म्हणजे आठवडा झाला असेल ह्या कंटेनरला मागवून. पहिल्यांदा पण एकदा मागवले होते, पण डॅमेज पीस आलं होतं, म्हणून ते काही मी रिटर्न केलेलं आहे. आणि ते रिटर्न केल्यानंतर मग आणि परत म्हटलं की चला आणि एकदा मागवून बघावं कसे येतात. पण ते आता मात्र छान आलेले आहेत, सुंदरपैकी रिसीव पण झालेले आहेत. ते मी बॉक्समधून काढून म्हणजे ओपन केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहेत ते कंटेनर्स, जे की आपल्याला आलेले आहेत किती, 6. हे 1 2 3 4 5 6 6 आलेले. नेक्स्ट टाइमला 4च आले होते. मी म्हटलं की ह्या वेळेस जरा जास्त मागूया, म्हणून इथे मी जास्त मागवलेले आहेत. तिकडे भांड्याकडे दुर्लक्ष करा, कारण मला वॉशिंग करायचं आहे. ते तुपाचं काल तूप कडवलेलं, कारण त्याला भिजवलेलं आहे, म्हणून वॉशिंग करायचं राहिलेलं आहे. आणि हे येऊन गेलेले आहेत कंटेनर, जे की तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं मी. हे बघा, आता खूप सुंदररित्या म्हणजे याच्यामध्ये मी ह्या बॉक्सला धुवून वगैरे स्वच्छ घेते. आणि याच्यामध्ये मिरची आणि आपले जे काही म्हणजे भाजीपाला वगैरे सर्व काही, कढीपत्ता, कोथिंबीर, जे काही आपले म्हणजे पालेभाज्या असतात त्याच्यामध्ये ठेवायला सुंदर झालेला आहे मला आता कंटेनर्स. कारण असं ना, एवढ्या पिशव्या होत होत्या. मी पिशव्यांमध्ये ना फोल्ड करून ठेवलेला आहे जास्त फ्रीजमध्ये. हे बघा, एक तर फुलाची खाली पण पडली पिशवी, आणि हे बघा, हे सगळं ना पिशव्यामध्ये फोल्ड करू ठेवलेलं आहे सामान. ह्याच्यामध्ये आहे कढीपत्ता, ह्याच्यामध्ये कोथिंबीर, ह्याच्यामध्ये पण आणि कढीपत्ता आहे, ह्याच्यामध्ये आहे मिरची, ह्याच्यामध्ये पण मिरचीच आहे. जास्त माझ्याकडे ना मिरचीच पाहायला भेटेल ना. ह्याच्यामध्ये आहे काय, लिंबू आणि अद्रक. हे बघा, आता हे पूर्ण हे करून घ्यायचं आहे. मस्तपैकी फ्रीजमध्ये लावून देते, तुम्हाला दाखवते लावल्यानंतर. पण सध्या मी बनवणार आहे मुरब्बा. यांना धुवून वॉश करून घेते. हे वॉश करून घेतल्यानंतर मग मुरब्ब्याची तयारी करायला. मुरब्ब्याचं काही नाही, बघू आता कसं काय काय करते ते. यांचं तरी वॉश थोड्या वेळाने करेन मी भांड्यांसोबत, कारण ऑलरेडी मी ना आज ब्लॉग खूप लेट सुरू केला आहे. 4 वाजलेले आहेत. आणि हे वॉश नंतर करते, आधी मुरब्ब्याची तयारी करते. कारण आवळे ना 2-3 दिवस झालं आणून ठेवलेले आहेत, म्हणजे परवाला आणलेले आहेत आणि खराब होत आहेत, म्हणून आज बनवते मी मुरब्बा लवकरात लवकर आवळ्यांचा. हे बघा किती सुंदर, मला आवळा खूप म्हणजे खूप आवडतं बरं का खायला. इथे मी आवळ्यांना स्वच्छ धुवून वगैरे ना कुकरमध्येच म्हणजे उकडून घेणार आहे. कारण असं तर मी व्हिडिओ पाहिले होते पातेल्यामध्ये वगैरे स्टीम वगैरे देताना, पण मी म्हटलं आपल्या लवकर इझी होईल म्हणून इथे कुकरमध्ये लावून एकदम स्वच्छ धुवून घेत आहे. कारण ना म्हणजे कुकरमध्ये लावणं ना कसं होतं, फास्ट होतं, त्याच्यामुळे 2-4 शिट्ट्या घेतल्या, पण थोड्याफार माझ्याकडून जास्त झालेल्या होत्या. मी इथे कुकरमध्ये आवळ्या लावलेला आहे, 2 शिट्ट्या घेते, कारण माहिती नाही कोणी आवळ्या मुरब्बा कुकरमध्ये केलाय की नाही. मी तर माझा दिमाग चालवलेला आहे, कारण असं तर असा वेळ किती लागतो नाही माहिती. मी कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घेणार आहे, जास्तीत जास्त 2-3 पण नाही, कारण थोडाफार तो म्हणजे असं काय म्हणतात त्याला, हा निब्बर राहावा लागतो, कारण ते पूर्ण विरघळल्यानंतर नाही जमणार. त्याच्यामुळे मी आता अंदाजे फर्स्ट टाइम करते, एक्सपिरियन्स कसा येईल माहिती नाही, बघूच. 2 शिट्ट्या घेऊन मग बंद करणार आहे. हे बघा, इथे लावलेला आहे मी कुकरमध्ये आवळा मुरब्बा बनवायचा. फायनली मी इथे उकडून घेतलेले आहेत आवळे आपले. आपल्याला बनवायचा आहे याचा मुरब्बा. बघूत आपण हे शिजलेत की नाहीत ते. 1 मिनिट. कुकरमध्ये मी म्हटलं की पाव सुंदर, हे बघा पूर्ण म्हणजे शिजलेला आहे. आता याच्यासाठी आपल्याला बनवायचं आहे पाक. मला तर थोडंफार जास्त शिजलेत का वाटायला लागले, पण काही नाही, चला ठीक आहे.
आता मी याला काढून घेते. इथे माझी आवळी वगैरे शिजून रेडी होती आणि इथे पुढची तयारी माझी चालू होती फायनली. कारण वेळ असं वाटतं आपल्याला लागत नाही, पण थोडाफार जास्त लागलेला होता वेळ. आणि चाचणी वगैरे ते पण मला बनवायचं होतं. आणि इथे मी आवळ्यांना टोचे वगैरे मारून घेत होते. छान असे होल वगैरे सर्व बाजूनी पाडून घेतलेले आहेत. कारण आपण जे बनवलेला पाक आहे ना ते लवकर याच्यामध्ये ऑब्झर्व व्हावं म्हणून. आणि खास म्हणजे खूप एक्सायटेड होते मी मुरब्बा खायची, कारण फर्स्ट टाईम बनवते ना त्याच्यामुळे. आणि इथे मी 1.5 वाटी साखर अशी घेतलेली आहे. आणि हे अर्धा किलोच्या आसपास असतील आवळे. आणि अर्धा किलो म्हणजे आम्ही असे खाऊन वगैरे पार केलेले होते. फायनली ते थोडंफार मी पाणी वगैरे टाकलेलं होतं त्या पाकामध्ये आणि पूर्ण मेल्ट झालेला होता तो पाक. आणि याच्यामध्ये मी पूर्ण आवळे वगैरे टाकून घेतलेले आहेत. एवढे सुंदर म्हणजे स्मेल तर एवढी छान येत होती ना, वास खूप छान येत होता. पूर्ण ऑब्झर्व झाल्यानंतर मी म्हणजे 20-30 मिनिट ठेवला असेल बरं का. म्हणजे 15 ते 20 मिनिट ठेवला असेल, 30 मिनिट काही नाही, 15 ते 20 मिनिट ठेवला असेल. जे की मी हे कंटेनर वगैरे स्वच्छ धुवून घेजेपर्यंत, जे की आज मला रिसीव झाले होते हे कंटेनर, हे स्वच्छ धुवून घेजेपर्यंत. तरी पण मी पाहत होते की म्हणजे झालेत की नाही ते आतून मधून, कारण ते पूर्ण पाक ऑब्झर्व झाल्याशिवाय एकदम म्हणजे टेस्ट वगैरे येत नाही आहे ना त्याच्यामुळे. आणि हे ना अशा वस्तू ना मला एकदम स्वच्छ वगैरे केल्याशिवाय ना म्हणजे वापरावशाचं वाटत नाही आहेत, म्हणून मी त्याला क्लीन वगैरे करूनच घेत असते. बाहेरून काही आलं तरी, आपलं फळं असो भाज्या असो काही असो, एकदम स्वच्छ वगैरे मी इथं धुवून घेतलेले आहेत. आणि तो मुरब्बा वगैरे पण तिकडे रेडी होत होता फायनली. आणि याचं एवढं टेन्शन आलं होतं मला की कसा बनेल काय नाही मुरब्बा. आणि इथे लाईट पण गेलेली होती अचानकच एकदम. आणि फायनली इथे आपला मुरब्बा म्हणजे रेडी झालेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकत आहे काळं मीठ, थोडंफार लिंबू जे की अंदाजेच, आणि विलायची पावडर. हे पण असंच पाहिलेलं होतं म्हणून टाकलेलं आहे. पण याची टेस्ट ना एवढी सुंदर झाली होती ना खरंच. हे सर्वात शेवटी मी टाकलेलं आहे लिंबू, कारण आधी मी काहीच म्हणजे टाकलेलं नव्हतं. जेव्हा एकदम प्रॉपर बनलं ना तेव्हा ह्या सर्व गोष्टी वगैरे मी टाकलेल्या आहेत. आणि 2-3 मिनिट मी ठेवलेलं आहोत. फायनली इथे मुरब्बा रेडी आहे आणि मी स्टोअरही केलेला आहे जारमध्ये. एक आहे पहा, एवढा झालेला आहे मुरब्बा. मी 1-2 खाल्ले पण आहेत. एवढा टेस्टी झालेला आहे ना खरंच खूप. आणि हे आहेत जे की मला फ्रीजमध्ये लावायचे आहेत. आता धुवून वॉश करून घेतलेत मी. आणि हे बघा कसलं भारी दिसते. फर्स्ट टाइम केलेत पण एवढं भारी ना, खूप सुंदर असं टेस्ट आलेली आहे मुरब्ब्याला आपल्या, एकदम भारी. आणि माझं ब्लाऊज कुठवर आलेलं आहे मी तुम्हाला दाखवलंच नाही आज, तर हातात पण घेतलं नाही. मुरब्बा वगैरे बनवलेला आहे. म्हणजे थोडाफार व्हिडिओ वगैरे एडिट करायची होती ते पण करून ठेवलेली आहे. आणि स्लीव्ज झालेली आहे माझी पूर्ण. हे स्लीव्ज झालेली आहे, बॅक नेक पण झालेला आहे. आता थोडंफार स्लीवचे स्टिचेस राहिले ते द्यायचेत. तर हे आहे फायनल लुक. फायनली हे आहे आपली स्लीव्ज. हे पहा पूर्ण झालेली आहे. आता जर केलं ना पूर्ण कव्हर होईल एक स्लीव्ज. आणि उद्या एक स्लीव्ज तर होऊन जाईल जर बसले तर मी 2-3 तास बरं का. 2-3 तासामध्ये एवढं होऊन जातं. खूप सुंदर दिसायला लागले डिझाईन, खरं एकदम छान. ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवते मी. छोटे मोठे मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं आहे म्हणून दाखवते की कुठपर्यंत आलंय ते. तर फायनली इथपर्यंत आले. आता आपलं आज हे ब्लाऊज होऊन जाईल पूर्ण, एक स्लीव्ज होऊन जाईल. बॅकचं पूर्ण झालेलं आहे. त्याचा केली की नाही मला माहिती नाही बॅकचं व्हिडिओ, पण जर केला असेल तर मी टाकेन नक्की. आणि हे एवढं झालेलं आहे स्लीव्स. तर चला पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आणि हा आजचा मुरब्बा कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.